अवनीला पुण्यात एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. या आनंदाने ती फुलली होती. ती तिच्या आईला आनंदाने म्हणाली की मी म्हणायचे ना की माझे उड्डाण कोणीही थांबवू शकत नाही. पप्पांनी मला पटनाबाहेर शिक्षणासाठी जाऊ दिले नाही, पण आता मला इतकी चांगली नोकरी मिळाली आहे की ते आता मला थांबवू शकत नाहीत. अवनी एक 23 वर्षांची सुंदर तरुणी होती. तिला मोकळ्या आकाशात उडण्याची आवड होती. तिला एकटे राहायचे होते आणि आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचे होते. जेव्हा कधी अवनीचे वडील तिला म्हणायचे की आम्हाला आयुष्याचा तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, म्हणून तू आमची आज्ञा पाळ, तेव्हा अवनी पटकन सांगायची की पप्पा, मला माझ्या अनुभवातून काहीतरी शिकायचे आहे. अवनीच्या वडिलांना तिला पुण्याला पाठवायचे नव्हते, पण मग अवनीच्या आईनेही त्यांना समजावलं की आजकाल चांगल्या नोकऱ्या असलेल्या मुलींची लग्ने सहज होतात. तेव्हा अवनीच्या वडिलांनीही हार मानली. खूप सल्ले देऊन अवनीचे वडील अवनीला पुण्याला सोडून पटण्याला परतले होते. अवनीला सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या, पण हळूहळू तिला पुण्यातल्या जीवनाची सवय झाली. पटण्याप्रमाणे इथे ना टोकाटकी होती ना टाकाझकी. अवनीला आधुनिक कपडे घालण्याची खूप आवड होती, जी अवनी आता पूर्ण करू लागली होती. मुक्त फुलपाखरासारखं ती आयुष्य जगत होती. अवनी ऑफिसमध्येच रोहितला भेटली. रोहितची दिल्लीहून पुण्याला बदली झाली होती. अवनी पहिल्याच नजरेत रोहितच्या प्रेमात पडली होती. अवनी आणि रोहित अनेकदा विकेंडला बाहेर जायचे, पण अवनीला कोणत्याही परिस्थितीत रात्री 9 वाजेपर्यंत तिच्या वसतिगृहात परतावे लागायचे. मग एके दिवशी रोहित अवनीला म्हणाला, अवनी, तू माझ्या फ्लॅटवर का शिफ्ट होत नाहीस? असे केल्याने आपली रोजच्या या कटकटीपासून सुटकाही होईल आणि आपल्याला प्रत्येक विकेंडला भटक्यांसारखं भेटावे लागणार नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुझा हॉस्टेलचा खर्च पण वाचेल. यावर अवनी म्हणाली, तू वेडा आहेस का? मी तुझ्यासोबत अशी कशी राहू शकते? माझा तुझ्याशी काय संबंध? रोहित म्हणाला, सोड यार, मी विसरलंच होतो की तू खेड्यागावातील गावठी आहेस ते. छोट्या शहरातील लोकांची मानसिकता असलेल्या लोकांनी कितीही आधुनिक कपडे घातले तरी ते कुठे बदलू शकतात का? रोहितचे बोलणे ऐकून अवनी एकदम गप्प झाली. पुढचे काही दिवस रोहित अवनीकडे दुर्लक्ष करत होता. म्हणून एके दिवशी अवनीने रोहितला विचारले, रोहित, यात माझा काय दोष आहे? यावर रोहित म्हणाला, तुझा माझ्यावरचा अविश्वास. यावर अवनी म्हणाली, रोहित, ही अविश्वासाची बाब नाही. माझ्या घरच्यांना जर कळले तर ते माझी नोकरीही सोडवतील. यावर रोहित म्हणाला, तुला राहायचे असेल तर सांग, बाकीचे मी सांभाळून घेईन. घरी वडिलांच्या लष्करी राजवटीत अवनीला आजपर्यंत बॉयफ्रेंड मिळू शकला नव्हता. त्यामुळे तिला ही सुवर्ण संधी सोडायची नव्हती. त्यामुळे अवनी 1 आठवड्यानंतरच रोहितसोबत शिफ्ट झाली. घरी अवनीने सांगितले की वसतिगृहात तिला खूप अस्वस्थ वाटत असल्याने तिने एका मुलीसोबत वेगळा फ्लॅट घेतला आहे. हे ऐकून अवनीच्या आईवडिलांनी तिच्याकडे जाण्यासाठी सामान बांधले. त्यांची मुलगी एकटी कशी राहत असेल हे त्यांना पाहायचे होते. आई बाबा येत आहे हे कळल्यावर अवनी घाबरली आणि रोहितला म्हणाली, आता आपण काय करायचे? यावर रोहित हसत हसत म्हणाला, अगं बघ मी काय करतो ते. दुसऱ्या दिवशी रोहित त्याची एक मैत्रीण पारुलला घेऊन आला आणि म्हणाला, मी पारुलचा मोठा भाऊ म्हणून तुझ्या आईवडिलांसमोर हजर राहीन. अवनीचे आईवडील आले आणि रोहितच्या नाटकाने मोहित होऊन निघून गेले. पारुलचा मोठा भाऊ म्हणून रोहित अवनीच्या आईवडिलांना भेटायला यायचा. म्हणून अवनीचे आईवडील समाधानी झाले आणि आरामात घरी परतले. आता अवनी आणि रोहित एकत्र राहू लागले. अवनीला रोहितची संगत आवडली, पण आईवडिलांशी खोटं बोलून तिला खूप त्रास झाला. एक दिवस अवनी रोहितला म्हणाली, रोहित, मी तुला खरंच आवडते का? यावर रोहित म्हणाला, माझ्या जीवापेक्षा जास्त. अवनी म्हणाली, मग रोहित, तू आणि मी या नात्याला नाव देऊ शकत नाही का? यावर रोहित चिडत म्हणाला, मला माफ कर यार, मी आधीच सांगितले होते की आपण फक्त मित्रांसारखेच राहू. मला तुझ्यावर कोणतेही बंधन घालायचे नाही आणि तू पण माझ्यावर कोणतेही बंधन घालू नकोस. आणि तू हे का विसरतेस की माझ्या घरी राहून तुझी किती बचत होत आहे आणि इतर अनेक फायदे देखील होत आहेत. असं म्हणत रोहितने डोळे दाबले. अवनीला रोहितचा हा विनोद अजिबात आवडला नाही. रोहित आणि अवनीमध्ये 2 दिवस तणाव होता, पण पुन्हा रोहितने अवनीला नेहमीप्रमाणे मनवले. अवनीलाही या नव्या जीवनशैलीची सवयच झाली होती.
जेव्हा अवनी पटण्याहून पुण्याला आली तेव्हा तिची मोठी स्वप्ने होती. पण आता तिची सगळी स्वप्ने रोहित पुरतीच का मर्यादित झाली होती हेच तिला कळत नव्हते. आज अवनी खूप अस्वस्थ होती. तिची मासिक पाळीची तारीख चुकली होती. तिने हे रोहितला सांगितल्यावर तो म्हणाला, अवनी, हे कसं होऊ शकतं? आपण सर्व खबरदारी घेतली होती ना? यावर अवनी म्हणाली, म्हणजे तुला माझ्यावर शंका आहे का? यावर रोहित म्हणाला, नाही बाबा, उद्या टेस्ट करून घे. अवनीला ज्याची भीती वाटत होती तेच झाले. प्रेग्नन्सी किटचा चाचणी अहवाल पाहून अवनीचे हातपाय थंड पडले. तिला समजावत रोहित म्हणाला, अवनी, काळजी करू नकोस. आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरकडे जाऊन तिची समस्या सांगितली तेव्हा डॉक्टर म्हणाले, मी तुला पहिल्यांदा गर्भपात करण्याचा सल्ला देणार नाही. पुढे तुझी मर्जी. घरी आल्यावर अवनी रोहितची खुशामत करू लागली. रोहित, प्लीज लग्न करूया ना. हे आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. यावर रोहित चिडत म्हणाला, अवनी, प्लीज, मला जबरदस्ती करू नको. हे लग्न माझ्यासाठी लग्न नसून सापळा ठरेल. अवनी पुन्हा गप्प झाली होती. दुसऱ्या दिवशी अवनी शांतपणे तयार होऊन निघू लागली तेव्हा रोहितही तिच्या सोबत आला. जाताना रोहित म्हणाला, अवनी, मला माहीत आहे तू माझ्यावर रागवली आहेस, पण घाई करू नकोस, ज्यामुळे आपल्या दोघांनाही नंतर गुदमरल्यासारखे वाटेल. बघ, या नात्यात फक्त आपल्या दोघांचाच फायदा आहे आणि मी लग्न करायचा नकार देत नाहीये, पण आत्ता करू शकत नाही, फक्त एवढंच. अवनी आणि रोहितने डॉक्टरांना सांगितले होते की काही वैयक्तिक कारणामुळे त्यांना सध्या मूल नको आहे. डॉक्टरांनी तिला गर्भपातासाठी 2 दिवसांनी येण्यास सांगितले. रोहितने पूर्ण खर्च विचारला तेव्हा डॉक्टर म्हणाले 25 ते 30 हजार रुपये. घरी आल्यावर रोहितने पूर्ण हिशोब केला आणि म्हणाला, अवनी, तुला 3-4 दिवस बेडरेस्ट घ्यावे लागेल. त्यामुळे तुला पगाराशिवाय रजा घ्यावी लागेल. तुला एकटीला खर्च उचलायला खूप त्रास होईल. त्यामुळे या गर्भपाताचा 50% खर्च मी उचलेन. अवनी काही न बोलता फक्त छताकडे एकटक बघत होती. तिला पुन्हा पुन्हा अपराधीसारखं वाटत होते की ती एका निष्पाप जीवाला मारत आहे. वारंवार अवनी विचार करत होती की तिचं आणि रोहितचं जर लग्न झाले असते तरी रोहितने 50%च खर्च दिला असता का? अवनीने रात्री पुन्हा एकदा रोहितशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने प्रकरण तिथेच संपवले. रोहित म्हणाला, अवनी, तुला समानता हवी आहे. मान्य करतो की यात दोष आपल्या दोघांचा आहे, म्हणून तर मी 50% खर्च भरतोय. आणि असाही तुझा खर्च तरी काय आहे? हे घर माझे आहे, ज्यात तू भाडे न देता राहतेस. रोहितचे बोलणे ऐकून अवनीला खूप वाईट वाटले. जेव्हापासून अवनी गर्भपात करून परतली होती तेव्हापासून ती नक्कीच रोहितशी हसायची आणि बोलायची, पण आतून ती बरेच काही बदलली होती. पहिल्या अवनीला रोहितची खूप आवड होती, काळजी घेणारी आणि पजेसिव्ह होती, पण आता तिने रोहितपासून अंतर बनवले होते. सुरुवातीला रोहितला अवनीचं बदललेलं वागणं चांगलं वाटत होतं, पण नंतर त्याला पहिल्यांदा अवनीची जवळीक खूप आठवू लागली होती. रोहित ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा अवनी त्याच्यासोबत चहा घेत असे, पण या दिवसात ती घरातून बहुतेक वेळा बेपत्ता राहायची. एके दिवशी रविवारी रोहित म्हणाला, अवनी, मी माझ्या काही मित्रांना उद्या जेवणासाठी बोलावले आहे. यावर अवनी बेफिकीरपणे म्हणाली, मग मी काय करू? तुझी मित्र आहेत, तू त्यांना जेवायला बोलवू शकतोस. यावर रोहित म्हणाला, अरे यार, असे काय म्हणतेस? आपण या घरात एकत्र राहतो. यावर अवनी हसत हसत म्हणाली, अरे पण या घरट्याच्या भिंती मोकळ्या आहेत, ज्याला हवे तेव्हा हवं तसं उडू शकतात. तुझ्या मित्राचे मनोरंजन करायला मी काय तुझी बायको नाही. यावर रोहित उदासपणे म्हणाला, एक मैत्रीण म्हणूनही नाही. यावर अवनी म्हणाली, नाही, कारण उद्या तुझी ही मैत्रीण तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहे. हे ऐकून रोहित पुढे काहीच बोलू शकला नाही. आतापर्यंत अवनीने तिचे आयुष्य फक्त रोहित भोवतीच मर्यादित ठेवले होते. बाहेर पाऊल टाकताच अवनीला ते जाणवलं की आतापर्यंत ती विहिरीतल्या बेडकासारखी रोहितसोबत राहत होती. या विहिरीच्या बाहेर मोठा समुद्र आहे. अवनीला आता या समुद्रात मोती अनुभवायचे होते. एक दिवस जेवताना अवनी रोहितला म्हणाली, रोहित, तू किती चांगला आहेस याची तुला कल्पना नाही. रोहित मनातल्या मनात खुश झाला. त्याला वाटले की आता अवनी पुन्हा तिच्या प्रेमाची कबुली देईल. पण रोहितच्या अपेक्षेच्या विरुद्ध अवनी म्हणाली, तू लग्नाला नकार दिला हे चांगलंच केलं. मला त्यावेळी नक्कीच वाईट वाटलं होतं, पण आपलं लग्न झालं असतं तर मी या विहिरीत सडत राहिले असते.
पुढच्या महिन्यात रोहितला कंपनीच्या कामासाठी बँगलोरला जायचे होते. अवनीचे हे मनमोकळे वागणे त्याला का आवडले नाही माहीत नाही. पुढच्या महिन्यात अवनीला तिच्या वाढदिवशी प्रपोज करायचं आणि त्यानंतर घरच्यांच्या संमतीने पुढच्या वर्षी लग्न करायचं असं त्याने मनात ठरवलं होतं. बँगलोरला पोचल्यावरही रोहित अवनीला मेसेज करत राहिला, पण चॅटवर बडबड करणारी अवनी आता फक्त हो नाही मेसेज पुरतीच मर्यादित होती. रोहित बँगलोरहून पुण्याला परतला तेव्हा अवनी तिथे नसल्याचे त्याला दिसले. त्याने फोन डायल केला तेवढ्यात अवनीचा किलबिलाट आवाज आला. अरे यार, मी गोव्यात आहे, मला खूप मज्जा येत आहे. रोहित काही बोलण्याआधीच अवनीने पटकन कॉल डिस्कनेक्ट केला. 3 दिवसांनी अवनी परत आली तेव्हा रोहित म्हणाला, तू मला न सांगता निघून गेलीस, एकदाही विचारले नाही. यावर अवनी म्हणाली, तू नकार दिला असतास का? रोहित मान खाली घालून म्हणाला, मला असं म्हणायचं नव्हतं. रोहितला त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं होतं की अवनी अमित नावाच्या मुलासोबत गोव्याला गेली होती. हे ऐकून रोहितला वाईट वाटलं, पण अवनीशी काय बोलावं ते त्याला कळत नव्हतं. त्याने स्वतःच त्याच्या आणि अवनीमध्ये हे अंतर निर्माण केले होते. अवनीला पुन्हा जवळ आणण्यासाठी रोहितने सर्व युक्त्या अवलंबल्या होत्या, पण आता अवनी पाण्यावर तेलसारखी घसरली होती. पुढच्या आठवड्यात अवनीचा वाढदिवस होता. रोहितने तिला सरप्राईज करण्याचा प्लॅन केला होता, पण एका रात्री अचानक रोहितला खूप ताप आला. अवनीने त्याची खूप काळजी घेतली. 5 दिवसानंतर रोहित पूर्णपणे बरा झाल्यावर अवनी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. रोहितने अवनीसाठी हिऱ्याची अंगठी खरेदी केली. दुसऱ्या दिवशी अवनीचा वाढदिवस होता. रोहित संध्याकाळी लवकर घरी आला. त्याने केकचे ऑनलाईन बुकिंग केले होते. का कळत नाही, तो आज अवनीची आतुरतेने वाट पाहत होता. अवनी घरी येताच रोहितने तिच्यासाठी चहा बनवला. अवनीने हसून चहाचा कप हातात धरला आणि म्हणाली, काय सर, तुमचा काय प्लॅन आहे? रोहित म्हणाला, उद्या तुझा वाढदिवस आहे, मला तुला स्पेशल फील करवायचे आहे. यावर अवनी म्हणाली, ते करायला तुला माझ्या घरी यावे लागेल. यावर रोहित चकित होत म्हणाला, म्हणजे तू तुझ्या वाढदिवसाला तुझ्या घरी जाणार आहेस का? यावर अवनी म्हणाली, नाही, मी माझ्या ऑफिसजवळ एक छोटा फ्लॅट घेतला आहे. मला माझा वाढदिवस तिथेच साजरा करायचा आहे. आता मला माझा खर्च स्वतः उचलायचा आहे. हा निर्णय मी खूप आधी घ्यायला हवा होता. रोहित म्हणाला, मला माहीत आहे की गर्भपाताबद्दल तू अजूनही माझ्यावर रागवलेली आहेस. यार, तेव्हा मी तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला, ही माझी चूक होती. यावर अवनी म्हणाली, अरे नाही, तू बरोबर होतास. जरी तू मजबुरीने माझ्याशी लग्न केले असतेस तरी आपण दोघे नेहमीच नाखुश राहिलो असतो. रोहित म्हणाला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अवनी, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. यावर अवनी म्हणाली, रोहित, मी तुझ्याकडे फक्त आकर्षित झाले होते. माझ्या मनात प्रेम असलं असतं तर कदाचित मी वेगळं राहण्याचा निर्णयच घेतला नसता. अवनी सामान बांधत होती तेव्हा रोहितचा अहंकार दुखावला गेला होता. म्हणून त्याने शेवटची युक्ती खेळली आणि म्हणाला, तुझ्या नवीन प्रियकराला माहीत आहे का की तुझा गर्भपात झाला आहे, आणि जर तुझ्या कुटुंबातील सदस्यांना हे कळले तर त्यांना कसे वाटेल याची कल्पना कर. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी अजूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. यावर अवनी म्हणाली, पण रोहित, मी तुझ्याशी लग्न करायला तयार नाही. हे चांगलंच झालं की या बहाण्यानेच मला तुझे विचार कळले. आणि राहिला प्रश्न माझ्या घरच्यांचा, तर मी तुझ्यासारख्या वासनांत व्यक्तीशी लग्न करावे असे त्यांना कधीच वाटणार नाही. रोहित, तुझे हे घरटे स्वातंत्र्याचे नाही तर स्वार्थाचे आहे. तुला माझ्या घरी कधी मित्र म्हणून यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतोस. असं म्हणत अवनीने तिच्या नवीन घरट्याचा पत्ता टेबलावर ठेवला आणि मोकळ्या आकाशात मोकळ्या पाखराप्रमाणे उडायला निघून गेली. अवनीने आता ठरवलं होतं की ती आपल्या मेहनतीच्या आणि धैर्याच्या जोरावर स्वतःचे घरटे बांधेल. कारण कितीही संकटे आली तरी आजच्या स्त्रीकडे धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास आहे. मित्रांनो, उशिरा का होईना पण अवनीने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.